सो हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे साहिल वरंग ब्लॉगमध्ये. तर जसं की आम्ही आता जातोय AMK म्हणजे की अलंग मदन कुलान. हा महाराष्ट्रातला सगळ्यात अवघड किल्ला मानलेला जातो आणि तिकडे रॅपलिंग आणि क्लाइम्बिंग वगैरे पण आहे. तर चला बघूया पुढे. आम्ही आता थोड्याच वेळात निघू आणि लास्टपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढे. नमस्कार मंडळी, आता आम्ही पोचलोय CSMTला. म्हणजे आम्ही विरारवरून दादर पकडली आणि दादरवरून CSMT म्हणजे रिटर्न मारले. तर आता CSMT ट्रेन पकडू, कसाराला उतरू आणि चला तुम्हाला तिकडे दाखवू. नमस्कार मंडळी, आता आपण कसारा स्टेशनला पोचलो आहे. तर आता आपण इकडनं टॅक्सी पकडू किंवा बघू काय व्हेकल्स वगैरे असतील, मग तिकडनं पुढे जाऊ. तर चला भेटू. आता आम्ही म्हणजे कसारावरून आम्ही आता टॅक्सी घेतली आहे. आम्ही एकूण 14 जण आहे आणि आता आम्ही इकडे म्हणजे मध्ये हॉटेलच्या इकडे थांबले आहे. आता आम्ही इकडनं आंबेवाडीमधून जाऊ, मग तिकडनं आमची ट्रेकिंग स्टार्ट होईल. तर भेटूया. ठीक आहे. बाय चान्स काही नाही, कुठे काही झालं, कुठे पण मिस्टेक झालं, काही झालं, ठीक आहे, तर आपल्याला माहिती असलं पाहिजे आपण कोणत्या गावात होतो. आपल्या गावाचं नाव काय? आंबेवाडी. त्यांच्या आपण घरी थांबलो, त्यांचं नाव आहे विठ्ठल पिकारे. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्या गावाचं नाव आंबेवाडी आहे आणि आता मित्र राहतो त्याचं नाव विठ्ठल पिकारे. क्लिअर आहे? ओके. तर मंडळी, आता आपण आंबेवाडीत आहे आणि आता आमचा ट्रॅक चालू होईल थोड्या वेळात. म्हणजे आता निघू. पहिला आम्ही आलो इकडे आणि थोडा आराम केला आणि नाश्ता केला. नाश्त्याला कांदे पोहे होते आणि चाय दिलेले. तर आता आम्ही ट्रॅक स्टार्ट करू. तर चला भेटूया. जय.
तर मंडळी आता आपण मदनच्या टॉपला आहे. म्हणजे आपण पहिला मदन केला आणि हा बघा हा अलंग आहे आणि इकडे हा कुलंग आहे आणि हा टॉपला मदन आहे आणि इकडनं कळसूबाई पण दिसते. ती बघा, ही जो लास्टचा डोंगर आहे ना तिकडे कळसूबाई आहे. तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये झूम करून दाखवी ना, तर चला व्हिडिओ बघा. इकडे कळसूबाई, तर चला व्हिडिओ. ही पहिली टाकी आणि ही दुसरी. नमस्कार मंडळी. तर आमचा आता मदनगड झालेला आहे. आता आम्ही परत तिकडनं खाली रॅपलिंग करून अलंगवर जाऊ आणि तो फिरू आणि मग तिकडे स्टे वगैरे करू आणि मग उद्या कुलंग करू. मग मंडळी आता आम्ही मदनगड उतरले खाली. आता आम्ही करू अलंग. तर आता आम्ही अलंगगड चालू करू. म्हणजे आताची मदनगड उतरलो आहे खाली. आमचं रॅपलिंग आणि क्लाइम्बिंग झालं आहे मदनगडचं. आता आम्ही अलंगवर जाऊ आणि तिकडे पण आहे रॅपलिंग आणि क्लाइम्बिंग. तर ते करून मग वर जाऊन खायला वगैरे काहीतरी चपाती आणि भाजी आहे ती आणि मग रात्री डायरेक्ट टेंट बांधू. तर भेटूया. हा बघा अलंगड आणि हा मदन.
तर नमस्कार मंडळी, आता आम्ही पोचलो आहे अलंगच्या टॉपला. लय उदास झाली, म्हणजे मदनचं हे क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग सोपं आहे, पण अलंगचं हार्ड आहे भाई. AMK नाव सोपं आहे, पण गड भाई लय हार्ड आहे. आम्हाला आत्ता समजलं. आम्ही बोललो होतो करू करू होईल आपले, पण लय हार्ड आहे. आता आम्ही आलो आहे अलंगच्या टॉपला, तर चला तुम्हाला दाखवतो काय काय तिकडे. तर मंडळी, मदनगडवर फक्त 2च पाण्याच्या टाक्या होत्या, म्हणजे अलंगगडवर पण 2च आहे पाण्याच्या टाक्या, आणि एक शंकराची पिंडी आहे, ती पण भारी आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. मंडळी, तर तो हा बघा, हा आहे ना, हा तो मदनगड आहे. आपण तिकडनं इकडे आले, हा अलंग आहे, अलंगगड आहे. मंडळी, ही अलंगची वरची साईड आहे. आमचे टेंट बघा तिकडे बांधले, आणि ही अलंगची वरची साईड आहे. आता वरती बघूया, वरती पण आहे ना काहीतरी 9 की 8 टाके आहे, अजून काहीतरी आहे, तर ते बघूया. तर चला पुढे.
नमस्कार मंडळी. तर मी तुम्हाला अशी एक जागा दाखवते की तिकडे कोणच पब्लिक येत नाही. म्हणजे MKवरच आहे ती जागा, अलंगगडवर. तिकडे कोणच नाही, म्हणजे जेवढी पण पब्लिक येते ना ती वाडाच्या इकडे थांबते फक्त, त्याच्या पुढे नाही जात. तर आता मी त्याच्या पुढे दाखवतो, म्हणजे त्याच्या पुढे जातोय. तर चला तुम्हाला तो सनसेट दाखवतो, म्हणजे आम्ही जिकडे जातोय ना तिकडचं. तर चला भेटूया पुढे.